नमस्कार. इरावती अक्षयला म्हणते, अक्षय, एक गोष्ट लक्षात घे. कितीही काही झालं तरी आपल्याला त्या रमाच्या तोंडावरती 5 लाख रुपये फेकायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागेल. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, काय निर्णय? आत्या, तुझं नक्की म्हणणं तरी काय आहे, मला सांगशील का? तेव्हा लगेच इरावती बोलते, अक्षय, तुला स्वतःला माहिती आहे लोकांना तुमचा मुरंबा खूपच आवडतो. तुम्ही जर का तो मुरंबाच विकलात तर? अक्षय, आपण तो मुरंबाच विकूया आणि कदाचित त्या रमाच्या तोंडावरती तू 5 लाख रुपये फेकू शकशील. तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते, इरावती, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? रमा आणि अक्षयने कधीच त्यांचा मुरंबा विकला नाही. त्यांनी कधीच ही गोष्ट विकूच दिली नाही आणि तुम्ही असं वागतेस, मुद्दामून करतेस ना तू हे? तेव्हा लगेच इरावती बोलते, हे बघ अक्षय, आता तुला जे समजायचं आहे ते समज, पण मी जे काही सांगितलं ना तेच योग्य आहे. अक्षय, प्लीज विचार कर माझ्या बोलण्याचा. जर का आपल्याला इथून जायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. तिला खूप राग आलेला असतो. ती मोठ्याने बोलते, बस झालं आता मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. प्लीज जरा शांत बसशील का तू? कारण तुझ्या या गोष्टींमुळे नको ते प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते, अक्षय, तू तुझ्या स्वार्थासाठी हा मुरंबा विकणार आहेस? अक्षय, मुरंबा म्हणजे तुमची ओळख आहे, तुमच्या प्रेमाची जाणीव आहे. अक्षय, कळतंय ना, रमा आणि तुझं प्रेम आहे. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, जे प्रेम राहिलंच नाही, ती ओळख मला आता जपायचीच नाही आहे. आणि खरं सांगायचं तर त्या भ्रमातच मला आता राहायचं नाही. प्लीज हे सर्व बंद करा, कारण याच गोष्टी जर का बंद झाल्या ना तर बरं होईल. मला खरंच या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागला आहे. तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते. पार्वती आजी मोठ्याने बोलते, अक्षय, पुरे कर, कारण तुझी ही नाटकं आहेत ना ती तुझ्याजवळच ठेव. अक्षय, तुझ्या या नाटकांमुळे नको ते घडतंय, कळतंय का तुला? जरा विचार कर अक्षय तू. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. अक्षय मोठ्याने बोलतो, आता सगळं काही संपलं. तेवढ्यात तिथे रमा आलेली असते आणि रमा मोठ्याने बोलते, एक मिनिट, काय आहे ना, कितीही काही झालं तरीसुद्धा इरावती, तुला जे पाहिजे ते होऊच शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी ही परवानगी देणारच नाही आणि मला हे सर्व करायचंच नाही आहे. हे बघा, मुरंबा आपल्या दोघांचा होता, त्यामुळे मुरंबा तुम्ही असा एकट्याने विकू शकत नाही, तुम्ही तो निर्णयच घेऊ शकत नाही. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, अगदी बरोबर, मी कुठे असा निर्णय घेतलाय? मी तर काहीच निर्णय घेतलेला नाही. तू उगाचच असा विचार करतेस. तू फक्त स्वतःचा विचार कर, बाकी काहीही बोलू नकोस. तेव्हा मात्र रमा बोलते, हे बघा, तुम्ही उगाचच हायपर होताय. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमच्याशी या विषयावर वाद घालायचा नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा, कारण तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, नाहीतर सगळं काही हातातून निघून जाणार. तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते. पार्वती आजी मोठ्याने बोलते, एक शेवटचं सांगते, रमा, तू अजिबात काळजी करू नकोस, कारण कितीही झालं तरीसुद्धा हा मुरंबा तुझ्या परवानगीशिवाय विकला जाऊच शकत नाही, मग भलेही कुणीही ठरो. इरावती, तू मुद्दामून हे सर्व करतेस, मला कळतंय. तेव्हा लगेच इरावती बोलते, अक्षय, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? अक्षय, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला जर का पाचगणीवरून लांब जायचं असेल तर आपल्याला हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. अक्षय, तू सुद्धा तसा मुरंबा बनवू शकतोस. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, बस झालं आत्या, मी एकट्याहून असा हा निर्णय घेऊ शकत नाही आणि खरं सांगायचं तर मला हा निर्णय घ्यायचाच नाही आहे. मला हा विषयच इथे नको आहे. प्लीज आत्या, जरा शांत बसशील का? आणि आत्या, जरा शांतच बस, कारण हा विषय पुन्हा काढू नकोस, कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतो. तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल, पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा,
ती म्हणजे तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. आणि रमा, तुझ्या परवानगीशिवाय मी हा मुरंबा विकणार नव्हतोच, त्यामुळे तू काळजीच करू नकोस. तेव्हा लगेच इरावती बोलते, म्हणजे अक्षय तुला माझं ऐकायचं नाही तर? तेव्हा अक्षय बोलतो, नाही, कारण मुरंबा म्हणजे आम्ही दोघांनी बघितलेलं स्वप्न आहे आणि ते स्वप्न सहजासहजी मी असं विकू देणार नाही. तू गप्प बसशील का आत्या जरा? कितीही काही झालं तरीसुद्धा हे स्वप्न असं विकू देणार नाही, लक्षात ठेवायचं आणि पुन्हा हा विषय काढायचा नाही. तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते, कळालं का तुला की डोक्यात गेलं नाही अजून? विचार कर अजून या गोष्टीचा, बघ काय पटतंय ते. आणि जर का या गोष्टीचा विचार केलास तर बरं होईल. खरं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय, प्लीज तू जरा नीट विचार कर. तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते. पार्वती आजी मोठ्याने बोलते, बस झाला, खरंच बस, आता विषय संपवा, कारण मला या गोष्टी ताणायच्या नाही आहेत. तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते. पार्वती आजी मोठ्याने बोलते, पुरे, आता विषय समाप्त झाला. खरं सांगायचं तर हा विषयच इथल्या इथे बंद करा आणि अजिबात हा विषय ताणू नका. अक्षय, तुला कळतंय ना, आता तू निर्णय सांगितलायस म्हटल्यावरती सगळं काही संपलं. मग या इरावतीला सुद्धा सांगून ठेव. उगाच जर का विषय ताणत असेल तर तिला कळलं पाहिजे की ती किती चुकीचं वागते ते. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आत्या मी तुला शेवटचं सांगतोय, प्लीज हे सर्व थांबव, कारण मला तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय. तेव्हा मात्र पार्वती मोठ्याने बोलते, कळलं तुला अक्षयने काय सांगितलं ते? आता उगाच हा विषय ताणू नकोस आणि तू जर का हा विषय थांबवलास ना तर बरं होईल. प्लीज मी शेवटचं सांगतोय, हा विषय थांबव. तेव्हा मात्र पार्वती आजीचा नाईलाज होतो आणि पार्वती आजी तिथून निघून जाते. पण इरावती मात्र मोठ्याने बोलत असते, तुम्हाला आता कळत नाही आहे मी काय बोलते ते, पण जेव्हा कळेल ना तेव्हा तुमचे धाबे दणाणतील, तेव्हा तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. अरे तुम्ही सगळेजण हादराल. हे बघा मी सांगते ते करा. अरे या रमाच्या नादी लागू नका. तेव्हा रमा बोलते, कितीही काही झालं ना तरी ये इरावती, ते असा निर्णय घेणारच नाही, त्यामुळे तू तसा विचारच करू नकोस. इरावती, तू स्वतःचा विचार कर, आता तुझे दिवस भरलेत ते बघ. तेव्हा लगेच इरावती बोलते, रमा तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची रमा, कितीही काही झालं ना तरी मी तुला जिंकू देणार नाही. तेव्हा लगेच रमा बोलते, बघूया ना जिंकतंय कोण ते, येणारी वेळच सांगेल नक्की कोण जिंकणार आहे ते. आणि मला आता ताणायचा नाही आहे विषय, प्लीज हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंदच करा, कारण विषय ताणण्यात काहीच अर्थ राहिला नाही. तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते. पार्वती आजी मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलं इरावती, तुझे धाबे दणाणलेत. इरावती, तू आता शांत बसू शकत नाहीस, आता तुझी अवस्था खूपच बिकट होणार आहे. आणि इरावतीला चांगलाच धक्का बसलेला असतो, ती चांगलीच हादरलेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर इरावतीने चांगलाच अपमान स्वतःचा करून घेतलाय का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.